हा आता 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 आपण नेक्स्ट पार्ट बघूया. आता इथं एनर्जीच्या व्हॅल्यूज जर बघितल्या तर इथं देखील आपल्याला एक पर्टिक्युलर पॅटर्न मिळतोय आणि तो पॅटर्न कसा आहे बघा. थोडासा एनर्जीच्या व्हॅल्यू मी लिहित गेलो तर कशा होणार बघा. समजा ही फर्स्ट ऑर्बिट आहे. फर्स्ट ऑर्बिटमध्ये असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर येते -3.4 म्हणजे सेकंड ऑर्बिट, म्हणजे त्याच्या वरची ऑर्बिट जी आहे ती किती आहे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिट याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा. फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिटच्या एनर्जीमध्ये डिफरन्स, हा डिफरन्स देखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दॅट इज डिफरन्स इज ऑफ 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर आहे ना. हायर मायनस लोअर व्हॅल्यू करा, म्हणजे -3.4 -13.6 तर 10.2 चा डिफरन्स येतो. आता त्याच्या वरची ऑर्बिट मी जरा घेतली, थर्ड ऑर्बिट. तर इथं एनर्जीचा डिफरन्स किती येतोय बघा, सेकंड ऑर्बिट आणि थर्ड ऑर्बिट. हा काही पार्ट व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला. तर थर्ड ऑर्बिटची एनर्जी असते -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा -1.5 सध्या तरी कन्सिडर करूया. तर हा डिफरन्स जो आहे ना तो किती आहे बघा, जस्ट 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्टचा. बरोबर, 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इथं आहे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. परत आणखी वरच्या ऑर्बिटमध्ये जाऊया. फोर्थ ऑर्बिटमध्ये आपण गेलो. सो हे पर्टिक्युलरली हायड्रोजनसाठी चालू आहे. सगळ्या ऍटम मध्ये असंच होणार आहे. फक्त तिथं Z² फक्त मल्टिप्लाय होतं ना, त्या व्हॅल्यूला फक्त Z² न मल्टिप्लाय होणार आहे. कारण एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, Z²/n². तर ऑलरेडी या n² न डिवाइड करून व्हॅल्यू आलेले आहेत. आणि बाकीच्या ऍटम मध्ये काढायचं असेल तर या प्रत्येक व्हॅल्यूला फक्त Z² न, म्हणजे फॉर एक्झाम्पल हेलियमच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ऑर्बिटमध्ये काढायचं असेल तर इथं प्रत्येक ठिकाणी 444 न मल्टिप्लाय करावं लागेल, Z² ना. लिथियमच्या प्रत्येक ऑर्बिट मधली एनर्जी काढायची असेल तर इथं 999 न मल्टिप्लाय करावं लागेल, अँड सो ऑन. फोर्थ ऑर्बिट मध्ये एनर्जी आहे -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आणि हा डिफरन्स जर काढला तर 1.50 -0.85 हा डिफरन्स काढला तर किती येणार आहे, 0.65 येतो. 0.65. हा 1.9 आहे. त्याच्यानंतर 10.2. म्हणजे याच्यावरून एक कन्क्ल्युजन आणखी काय निघतं की जसं आपण आउटर ऑर्बिटमध्ये जातो तसं त्यांच्यामधला एनर्जी डिफरन्स जो आहे ना तो कमी होत जातो. ओके, कमी होत जातो. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळी इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमधून फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प करतो ना, म्हणजे लगतच्या ऑर्बिटमध्ये जम्प करत असेल तर कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्पिंग केल्यानंतर सगळ्यात जास्त एनर्जी बाहेर पडणार, तर ते सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्पिंग करणं. म्हणजे ऍडजेसंट ऑर्बिट मधून समजा असा क्वेश्चन विचारला की ऍडजेसंट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प करतोय, तर कुठल्या ऑर्बिटमधून कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प केल्यानंतर सगळ्यात जास्त एनर्जी लिबरेट होईल. ओके, तर याचा आन्सर येणार आहे सेकंड ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट. ठीक आहे. त्याचबरोबर कुठल्याही आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प करत असेल, कुठल्याही इनर ऑर्बिटमध्ये जम्प करत असेल तर ज्यावेळी फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प करणार ना त्याचवेळी सगळ्यात जास्त एनर्जी बाहेर पडणार. 0.75 येतं का, हा 0.75 नाही 65 येणार की. ओके, ठीक आहे. तर थोडक्यात याचा मिनिंग काय होतो
आपण जर या एनर्जीच्या व्हॅल्यू रिप्रेझेंट केल्या तर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जाईल, तसं या एनर्जी लेवल्स जे आहेत त्या काय होतात, एकमेकांच्या क्लोज 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 यायला लागतात, एकदम क्लोज. या पद्धतीने त्यांच्यामधला एनर्जी डिफरन्स काय होतो, कमी 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 होत जातो. म्हणजे जसं जसं वर 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 जाऊ तसा एनर्जी डिफरन्स कमी कमी होत जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर फर्स्ट आणि सेकंड ऑर्बिट मधला एनर्जी डिफरन्स आहे 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड आणि थर्ड मधला आहे 1.9. थर्ड आणि फोर्थ मधला आहे 0.65. आता याच्यावर एक सिंपल क्वेश्चन कसा येऊ शकतो लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली तर तो इलेक्ट्रॉन काय होतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, त्याची एनर्जी वाढते, आणि एनर्जी वाढली की तो इनर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत नाही, तो काय होतो, आउटर ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व व्हायला लागतो. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल आणि त्याला एक्झॅक्टली आपण 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी दिली, तर तो एक्झॅक्टली सेकंड ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होणार. सेकंड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी दिली तर तो थर्ड ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होणार. म्हणजे हायड्रोजन ॲटम मध्ये एक ऑर्बिट असतं असं नाही, लक्षात घ्या, अशा लार्ज नंबर ऑफ इनफायनाईट ऑर्बिट असतात. परंतु इथं असंही असतं की इलेक्ट्रॉन ज्यावेळी आउटर ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होतो ना, तो कंटिन्युअसली त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होऊ शकत नाही. जास्तीत जास्त किती वेळ राहतो माहिती आहे का आउटर ऑर्बिटमध्ये, 10⁻⁸ सेकंद. ही देखील एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली तर तो आउटर ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होतो, नो प्रॉब्लेम. तो कुठल्या ऑर्बिटमध्ये जाणार हे कशावर डिपेंड असणार आहे, त्याला मिळालेल्या एनर्जीवर डिपेंड असणार. परंतु त्या ऑर्बिटमध्ये किती वेळ रिव्हॉल्व होत राहतो, तर जास्तीत जास्त 10⁻⁸ सेकंदच रिव्हॉल्व होतो. ओके. आणि त्याच्यानंतर लगेच तो काय करतो, परत ग्राउंड स्टेटमध्ये म्हणजे इनर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय करतो, यायचा प्रयत्न करत असतो, येतो, आणि त्या प्रोसेसमध्ये पुन्हा ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी फोटॉनच्या स्वरूपात बाहेर टाकतो. ओके. आणि त्याच्यामुळे इथं दोन डेफिनेशन येतात, एक म्हणजे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट म्हणजे काय, या डेफिनेशन पण जरा बघूया. ओके. आता या थेरीच्या डेफिनेशन आहेत, थेरीमध्ये विचारले जाऊ शकतात. ग्राउंड स्टेट अँड एक्साइटेड स्टेट. डिफाईन ग्राउंड स्टेट अँड एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. आता ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट म्हणजे काय, दीज आर रिलेटेड टू द एनर्जी. डेफिनेशन्स आर रिलेटेड टू द एनर्जी. ग्राउंड स्टेट म्हणजे काय, तर व्हेन याचं दोन पद्धतीने लिहू शकतो. व्हेन द ॲटम हॅज मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, मिनिमम अमाऊंट ऑफ टोटल एनर्जी, then it is said to be in ground state. Or when electron revolves in innermost orbit, when electron revolves in innermost orbit of the atom, then it is said to be, the atom is said to be in ground state. म्हणजे ग्राउंड स्टेट किंवा एक्साइटेड स्टेट ही कुणाची असते, ॲटमची असते. when atom has minimum total energy, minimum total energy it is said to be in ground state. किंवा याला असं पण म्हणू शकतो, when electron revolves in innermost orbit. innermost orbit म्हणजे first orbit, then atom is said to be in ground state. ठीक आहे. आणि एक्साइटेड स्टेट म्हणजे काय येणार मग, when atom has energy more than the minimum value of energy. ओके. ऍटमला जी एनर्जी असते मिनिमम व्हॅल्यू पेक्षा जास्त एनर्जी, हायर व्हॅल्यू ऑफ एनर्जी असेल, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, एक्साइटेड स्टेट ऑफ ऍटम. when atom has
higher value of energy, higher value of energy, it is said to be in excited state. It is said to be in excited state. किंवा याच्या आपण असे पण डेफिनेशन म्हणू शकतो, when electron revolves, when electron in atom revolves, when electron revolves in outer orbit, outer orbit म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व न होता त्याला कुठून तरी एनर्जी मिळाली आणि तो आउटर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व व्हायला लागला. when electron revolves in outer orbit, then atom is said to be in excited state. Then atom is said to be in excited state. Excited state. आता इथं काही महत्वाची गोष्ट आहे, काही महत्वाच्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवावं लागतील. फर्स्ट एक्साइटेड स्टेट, सेकंड एक्साइटेड, कारण प्रॉब्लेम मध्ये काही वेळेला असं दिलं जातं की हायड्रोजन ॲटम जो आहे तो ग्राउंड स्टेट मधून फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये गेला किंवा फिफ्थ एक्साइटेड स्टेट मध्ये गेला, असे काही क्वेश्चन्स असतात एमसीक्यू मध्ये. आता ॲटम फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये जाणं म्हणजे इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणं. तर काही वेळेला गडबडीनं किंवा ती कन्सेप्ट माहिती नसल्यामुळे फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे काही वेळेला स्टुडंट काय करतात की फर्स्ट ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतात, त्याच्यामुळे n इज इक्वल टू 1 घेतात आणि कॅल्क्युलेशन करतात आणि त्याच्यामुळे रॉंग आन्सर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्ष ठेवावं लागेल. काही क्वेश्चन मध्ये क्लिअर दिलेलं असतं की इलेक्ट्रॉन इज नाऊ रिव्हॉल्विंग इन फोर्थ ऑर्बिट असं दिलेलं असतं, त्यावेळी n इज इक्वल टू 4 घेणार, नो प्रॉब्लेम. परंतु काही वेळेला असं दिलेलं असतं की ॲटम इज इन फोर्थ एक्साइटेड स्टेट. आता ॲटम इज इन फोर्थ एक्साइटेड स्टेट म्हणजे n किती घ्यायचं, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असणार आहे. तर n इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, 5 घ्यावं लागेल. कारण लक्षात घ्या ग्राउंड स्टेट म्हणजे फर्स्ट ऑर्बिट, हे इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ॲटम ज्यावेळी ग्राउंड स्टेट मध्ये असतो ना त्यावेळी इलेक्ट्रॉन काय असतो, फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर ॲटम जर फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये असेल, असं क्वेश्चन मध्ये जर दिलेलं असेल ॲटम इज इन फर्स्ट एक्साइटेड स्टेट आहे, तर त्याचा मिनिंग काय घ्यायचा, इलेक्ट्रॉन हा सेकंड ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असणार आहे अँड सो ऑन. किंवा असं सांगितलं की ॲटम इज इन थर्ड एक्साइटेड स्टेट, एक्साइटेड स्टेट, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, दॅट इज फोर्थ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. कारण तिथं इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय त्याच्यानुसार पुढचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला n ची व्हॅल्यू घ्यावी लागते, लक्षात घ्या. ठीक आहे. तर थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे इलेक्ट्रॉन फोर्थ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असला पाहिजे. हे बघा पुन्हा एकदा सांगतो, एक्झाम्पल घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या अगोदर एनर्जीच्या व्हॅल्यूज लिहूया. फर्स्ट ऑर्बिटमध्ये असते -13.6, सेकंड ऑर्बिटमध्ये असते -3.4, थर्ड ऑर्बिटमध्ये असते इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असते -1.51, फोर्थ ऑर्बिटमध्ये असते -0.85, फिफ्थ ऑर्बिटमध्ये असते -0.54. बरोबर आहे ना या व्हॅल्यू? मला पाठ आहेत बघा, तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. ओके. समजा एक क्वेश्चन असा विचारला की इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम फोर्थ ऑर्बिट टू द सेकंड ऑर्बिट. बघा इलेक्ट्रॉन जो आहे तो फोर्थ मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प केला तर किती एनर्जी लिबरेट होणार. इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम फोर्थ टू सेकंड ऑर्बिट तर किती एनर्जी लिबरेट होणार. ओके. फोर्थ मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प केला तर काय करणार आहे, हायर ऑर्बिटची एनर्जी मायनस लोअर ऑर्बिटची एनर्जी. फोर्थ ऑर्बिटची एनर्जी किती आहे बघा -0.85 मायनस सेकंड ऑर्बिटची किती आहे -3.4. ओके. म्हणजे थोडक्यात हे मायनस मायनस प्लस होणार, 3.4 मायनस 0.85 म्हणजे हे येणार आहे 5 आणि 2.55 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी
लिबरेट होणार. इथं तर काय कन्फ्युजन नाहीये. हा प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सिंपल आहे. म्हणजे दोन ऑर्बिटच्या ज्या एनर्जीज आहेत त्यांचा फक्त काय करायचं आहे आपल्याला, डिफरन्स फक्त घ्यायचा आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये काही वेळेला क्वेश्चन असा असतो की इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम फोर्थ एक्साइटेड स्टेट टू द सेकंड एक्साइटेड स्टेट. असा जर क्वेश्चन आला तर किती एनर्जी लिबरेट होणार. ओके बघा, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम फोर्थ एक्साइटेड स्टेट fourth excited state to second excited state. तर इथं आता कितव्या ऑर्बिट मधून कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करतो हे व्यवस्थित घ्यावं लागेल. काही स्टुडंटला हे एक्साइटेड स्टेट म्हणजेच माहिती नसतं काय, आणि त्याच्यामुळे फोर्थची एनर्जी घेतात, सेकंडची एनर्जी घेतात, सबट्रॅक्शन करतात, आणि युअर आन्सर विल बी ऍब्सोल्युटली रॉंग. ओके, म्हणजे इथं काय होणार आहे, फोर्थ एक्साइटेड स्टेट म्हणजे फिफ्थ ऑर्बिटची एनर्जी घ्यावी लागेल. फिफ्थ ऑर्बिटची एनर्जी आहे -0.54 अँड सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय, हे तुम्हाला व्यवस्थित घ्यावं लागेल. थर्ड ऑर्बिट म्हणजे -1.51. सो या दोन व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 1.51 आणि 0.54 चं सबट्रॅक्शन केल्यावर किती येणार आहे, 7 ओके 9 0.97. So energy liberated here will be equal to 0.97. Okay, 0.97 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर हा फरक आहे एक्साइटेड स्टेट आणि ऑर्बिट नंबर मध्ये. एक्साइटेड स्टेटचं लक्षात आलं का बघा, एक्साइटेड स्टेट ज्यावेळी क्वेश्चन मध्ये सांगितलं जातं त्यावेळी थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे ऑर्बिट नंबर किती घ्यायचा, 4. सेकंड एक्साइटेड स्टेट सांगितलं तर ऑर्बिट नंबर घ्यायचा 2. म्हणजे क्वेश्चन मध्ये बघायचं डायरेक्टली ऑर्बिट नंबर दिलाय का एक्साइटेड स्टेट म्हटलेला आहे, ते व्यवस्थित लक्ष द्या, अदरवाइज मिस्टेक्स होऊ शकतात. एक्साइटेड स्टेट असेल तर +1 करायचं थोडक्यात. ठीक आहे, +1 ऑर्बिट नंबर काढण्यासाठी. हा, आता याच्याच रिलेटेड वन्स अगेन काही क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन काय बघा आता, फर्स्ट क्वेश्चन, आणि हे शॉर्टकट मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन काय बघा, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम क्वेश्चन काय बघा, an electron jumps from fourth orbit to second excited state. Then wavelength of radiation emitted. So that is the question. Very simple question आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज अ हायड्रोजन आयटम. महत्वाची गोष्ट म्हणजे ते, कारण तो क्वेश्चन हायड्रोजन आहे का कुठला आयटम आहे ते देखील द्यावं लागेल, आणि आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू फक्त हायड्रोजन आयटमच्या आहेत. बाकीच्या आयटमसाठी Z² न मल्टिप्लाय करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. हायड्रोजन आयटमसाठी काय दिलंय बघा, इलेक्ट्रॉन फोर्थ ऑर्बिट मधून सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये जम्प करतोय. तर जम्पिंग केल्यानंतर काय होणार आहे, आउटर मधून इनर ऑर्बिट मध्ये गेल्यानंतर काय होणार, एनर्जी लिबरेट होणार ना, आणि एनर्जी कुठल्या स्वरूपात, वेव्हच्या स्वरूपात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात इमिट होते. तर त्याची वेव्हलेंथ किती असेल, बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची वेव्हलेंथ किती, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, वेव्हलेंथ काढायची आहे. आता अगोदर किती एनर्जी बाहेर पडते ते काढूया, त्याच्यानंतर वेव्हलेंथ काढूया. बघा, आता इलेक्ट्रॉन कितव्या ऑर्बिट मधून कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करणार आहे ते अगोदर मला सांग. कुठल्या ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिट मध्ये जम्प करणार, फोर्थ टू सेकंड घेऊ ना, 4 to सेकंड घेऊ ना, नाही, कारण ते सेकंड ऑर्बिट नाही म्हटलेलं आहे, सेकंड एक्साइटेड स्टेट म्हटलं. सो थर्ड ऑर्बिट येणार आहे, 4 to थर्ड ऑर्बिट. फोर्थची एनर्जी किती असते, फोर्थची एनर्जी -0.85. ओके,
आणि थर्डची एनर्जी किती आहे -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती एनर्जी लिबरेट होणार सबट्रॅक्शन करूया. ओके, so delta E energy liberated in this process will be equal to 1.51 minus 0.85. So it is coming to be 6 and 0. So 0.66 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज होणार आहे. आता 0.66 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी म्हणजे त्याला मी एक शॉर्टकट सांगितलंय ड्युअल नेचर मध्ये, आठवतोय का? एनर्जी वरून वेव्हलेंथ कशी काढायची. बुकमध्ये सॉल्व्ह करायला गेलो तर बुकमध्ये मोठं आन्सर असतं, एवढं करायची गरज नाहीये, लक्षात घ्या. शॉर्टकट आन्सर माहित आहे ना. अरे काय सांगितलंय शॉर्टकट, एनर्जी माहित असेल फोटॉनची, पर्टिक्युलरली फोटॉनची एनर्जी माहित असेल तर त्या फोटॉनची वेव्हलेंथ कशी काढायची, कारण ही एनर्जी फोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडते, बरोबर आहे का नाही. एच न्यू वगैरे HC बाय लॅम्बडा फॉर्म्युला वगैरे वापरायची काय गरज नाही. शॉर्टकट फॉर्म्युला नेहमी हा लक्षात ठेवा. एनर्जी वरून त्या फोटॉनची जर वेव्हलेंथ काढायची असेल तर शॉर्टकट फॉर्म्युला असतो लॅम्बडा इज इक्वल टू, हा नंबर मी अनेक वेळा सांगितलाय, म्हणजे ज्यांचं ड्युअल नेचर झालंय त्यांना हे माहिती आहे, 12,400 डिवायडेड बाय एनर्जी. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. 12,400 डिवायडेड बाय एनर्जी म्हणजे वेव्हलेंथ येते, हे विसरायचं नाही. ओके, दिस इज अ शॉर्टकट फॉर्म्युला. सो 12,400 डिवायडेड बाय 0.66. ओके, so wavelength of radiation emitted will be it is coming to be 18,000 आणि हे आन्सर अँगस्ट्रॉम मध्ये येतं डायरेक्टली, हे लक्षात ठेवा. 18,787 अँगस्ट्रॉम. म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन फोर्थ ऑर्बिट मधून सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये जम्प करणार त्यावेळी 18,787 अँगस्ट्रॉमचे रेडिएशन इमिट होणार. दॅट इज द आन्सर. हे आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यामध्ये, 18,787. ओके, म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये जम्प करणार त्यावेळी किती वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडणार हे कसं काढायचं बघा. ही शॉर्टकट आणि सिंपल मेथड आहे. सुरुवातीला सगळ्या ऑर्बिटच्या एनर्जीच्या व्हॅल्यू म्हणून पाठ कराव्या लागतात, त्या आवश्यक आहे फास्ट सॉल्व्ह होण्यासाठी. त्या व्हॅल्यू अगोदर पाठ करा, त्या दोन ज्या ऑर्बिट दिलेल्या आहेत त्यांचा डिफरन्स काढा, आणि डिफरन्स काढल्यानंतर काय करायचं, शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, 12,400 डिवायडेड बाय ती एनर्जी करायची, आलेली व्हॅल्यू. तुम्हाला डायरेक्टली किती वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर इमिट होतात ते अँगस्ट्रॉम मध्ये डायरेक्टली मिळतं. हे आन्सर अँगस्ट्रॉम मध्ये येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी एक सिंपल क्वेश्चन. इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम सेकंड इन हायड्रोजन ॲटम. इन हायड्रोजन ॲटम हा वर्ड महत्वाचा आहे, कारण ॲटम चेंज झाला की सगळं आन्सर चेंज होत आहे. इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम सेकंड ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट. दोन्ही ऑर्बिटच आहेत, तर किती वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडतील फास्ट सेकंड टू द फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 13.6 मायनस आणि सेकंड ऑर्बिट मध्ये 3.4 मायनस. ओके, सबट्रॅक्शन केलं तर 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर. किती वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडणार, लॅम्बडा कसा काढायचा, शॉर्टकट फॉर्म्युला इज 12,400 डिवायडेड बाय 10.2. सो अप्रॉक्सिमेटली किंवा एक्झॅक्टलीच काढतो, अप्रॉक्सिमेटली काढायचं असेल तर 10 ने डिवाइड करा, एक्झॅक्टली काढायचं असेल तर 10.2 ने डिवाइड करा. सो 1215 अँगस्ट्रॉम एवढ्या वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडणार. मला ही पण जरा गोष्ट सांगा, 1215 अँगस्ट्रॉम ही जी वेव्हलेंथ आहे ती कुठल्या रिजन मधली आहे, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल की इन्फ्रारेड. 1215 बोर्ड मध्ये आला तर मात्र सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. हे शॉर्टकट नाही मेथड वापरायची बोर्डमध्ये. बोर्डमध्ये एनर्जीच्या व्हॅल्यू डायरेक्ट घेतल्या तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायचं आणि मग बोर्डमध्ये कसं करावं लागतं, डेल्टा ई इज इक्वल टू HC बाय लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू HC डिवायडेड बाय डेल्टा ई. हे कॅल्क्युलेशन बोर्ड एक्झाम मध्ये करावं लागेल तुम्हाला. H ची व्हॅल्यू ठेवा, C ची व्हॅल्यू ठेवा, डेल्टा ई ची ती पण कशामध्ये असणार, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असणार, त्याला जूल मध्ये कन्वर्ट करा अगोदर. एवढं मोठं कॅल्क्युलेशन बोर्ड एक्झाम मध्ये करावं लागतं. म्हणजे हे असं होणार आता इथं, H ची व्हॅल्यू 6.63 × 10⁻³
सी ची व्हॅल्यू 3 × 10⁸ ओके, डिवायडेड बाय डेल्टा ई आता किती काढलं बघा, इथं आपण 10.2 काढलं आणि इलेक्ट्रॉन व्होल्टचं ज्यूलमध्ये करायला 1.6 × 10⁻⁻19 एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हीच व्हॅल्यू येते परत. सो दिस इज रिलेटेड टू द बोर्ड एक्झामिनेशन. कारण एनर्जी इन फोटॉन बरोबर hc/λ फॉर्म्युला असतो. एनर्जी फोटॉनची एनर्जी किती असते, h न्यू किंवा hc/λ. h × न्यू आपण बघितलंय ना ते. आता बघा 1215 अँगस्ट्रॉम हे कुठल्या रिजन मध्ये आहे, अल्ट्राव्हायोलेट रिजन. कारण आता हे रिजन कसे लक्षात ठेवायचे ते पण थोडक्यात सांगतो. बघा आपली जी व्हिजिबल लाईट आहे ती कुठून कुठपर्यंत आहे, विबग्योर VIBGYOR विबग्योर ना व्हिजिबल लाईट. व्हिजिबल लाईटची वेवलेंथ जी आहे ती कुठून कुठपर्यंत असते, 4000 अँगस्ट्रॉम पासून 7500 अँगस्ट्रॉम पर्यंत असते. ओके, व्हायोलेट कलर काय असतो 4000 अँगस्ट्रॉमचा, रेड कलर काय असतो 7500 अँगस्ट्रॉमचा. व्हायोलेटच्या पाठीमागचा रिजन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट. व्हायोलेटच्या पाठीमागचा रिजन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट आणि अल्ट्राव्हायोलेटची वेवलेंथ 4000 पेक्षा कमी. व्हेरी सिंपल. आता 1215 हे कुठल्या रिजन मध्ये येणार, अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये येणार. 4000 to 7500 हे व्हिजिबल रिजन झाला, व्हिजिबल. ठीक आहे. आणि रेडच्या पुढचा रिजन म्हणजे इन्फ्रारेड रिजन. हे एवढं तरी बेसिक लक्षात ठेवा. रेडच्या पुढचा म्हणजे समजा वेवलेंथ तुमची आली 10,000 अँगस्ट्रॉम, तर ते कुठल्या रिजन मध्ये येणार, इन्फ्रारेड रिजन मध्ये. व्हेरी सिंपल. ओके, व्हायोलेटच्या पाठीमागचा अल्ट्राव्हायोलेट, रेडच्या पुढचा इन्फ्रारेड. 4000 पेक्षा कमी अल्ट्राव्हायोलेट वेवलेंथ, 7500 पेक्षा जास्त इन्फ्रारेड वेवलेंथ. ओके, ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. काही वेळेला कुठल्या रिजन मध्ये आहे असं पण विचारलं जातं जम्प केल्यानंतर. त्याच्यासाठी काय वेवलेंथच्या व्हॅल्यूज हे इझिली आपण या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आणि कुठल्या रिजन मध्ये आहे ते, जिथे बाहेर पडणारी जी वेव आहे ती अल्ट्राव्हायोलेट वेव असणार आहे. आता याच्या बरोबर अपोजिट एक क्वेश्चन आहे, अपोजिट. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. बघा क्वेश्चन काय आहे, हायड्रोजन ॲटम is radiated, hydrogen atom is radiated with wavelength, hydrogen atom is radiated with wavelength of 1000 angstrom. Then atom is excited to which state? Which state? बघा हा क्वेश्चन देखील खूप सिंपल आहे, अगदी तोंडी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. हे बघा उलट आता विचारलंय की हायड्रोजन ॲटम वर आपण काय केले, 1000 अँगस्ट्रॉमची रेडिएशन इन्सिडेंट केले, तर तो ॲटम कुठल्या कितव्या एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. आता अगोदर काय करूया, 1000 अँगस्ट्रॉमच्या रेडिएशन मध्ये एनर्जी किती आहे, 1000 अँगस्ट्रॉमचे रेडिएशन जे आहे त्याच्यामध्ये त्याचे जे फोटॉन्स आहेत त्याच्यामध्ये एनर्जी किती आहे ते काढावं लागेल ना अगोदर. लक्षात येत आहे. आणि पुन्हा एकदा तोच शॉर्टकट जो मी तुम्हाला सांगितलाय. हे बघा एनर्जी काढायची असेल फोटॉनची एनर्जी तर 12400 हा एक शॉर्टकट आहे, खूप इम्पॉर्टंट शॉर्टकट आहे, जो आपल्याला ड्युअल नेचर, ॲटम्स आणि न्यूक्लियाय मध्ये काही ठिकाणी आपल्याला यूज करावा लागतो. लक्षात घ्या. ओके, 3 टॉपिक मध्ये हा शॉर्टकट आपल्याला यूज करावा लागतो जेणेकरून फास्टली सॉल्व्ह होतात प्रॉब्लेम. तर फोटॉनच्या एनर्जीचा शॉर्टकट फॉर्म्युला असतो 12400 डिवायडेड बाय वेवलेंथ. आणि ही वेवलेंथ कंपल्सरी कशामध्ये असली पाहिजे, अँगस्ट्रॉम मध्ये असली पाहिजे. आणि एनर्जी कशामध्ये येते, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगायला लागलोय. ड्युअल नेचर ज्यांचा झालेला आहे त्यांना हे ऑलरेडी माहिती आहे. ओके, तर वेवलेंथ वरून एनर्जी काढायचा हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे हे उलट पण करू शकतो, एनर्जी वरून वेवलेंथ पण काढू शकतो. मग म्हणजे एनर्जी माहिती असेल आपल्याला तर या पद्धतीने येणार. परंतु कंपल्सरी याच्यामध्ये गोष्टी काय आहेत, युनिट्सच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. युनिट
या रिलेशन मध्ये जी काय एनर्जी वापरणार आहे आपण किंवा जी एनर्जी येणार आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार आणि जी वेव्हलेंथ वापरणार आहे, व्हॅल्यू वापरणार आहे ती अँगस्ट्रॉम मध्येच असली पाहिजे. ओके, ठीक आहे. तर हा या प्रॉब्लेमशी रिलेटेड हा एक शॉर्टकट आहे, हे लक्षात ठेवा. आता 1000 अँगस्ट्रॉमची रेडिएशन म्हणजे त्या रेडिएशन मध्ये एनर्जी किती असणार बघा, 12,400 डिवायडेड बाय 1000 ना. म्हणजे त्या रेडिएशन मध्ये एनर्जी असणार आहे 12.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी असणार. बरोबर. आता हायड्रोजन ऍटम सुरुवातीला ग्राउंड स्टेटमध्ये आहे. हायड्रोजन ऍटम सुरुवातीला ग्राउंड स्टेटमध्ये आहे म्हणजे त्याची एनर्जी किती असणार, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी असणार. रेडिएशन पडल्यानंतर ही एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला मिळणार ना, म्हणजे एनर्जी किती मिळणार आहे याच्यामध्ये +10 होणार. सॉरी, किती आहे ती, 12.4, सॉरी, +12.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. ग्राउंड स्टेटमध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन असतो, ऍटम असतो, इनरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ज्यावेळी असतो त्यावेळी त्याची एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यामध्ये या रेडिएशनमुळे किती एनर्जी मिळणार, 12.4, ती ऍड करावी लागेल. ऍड केल्यानंतर एनर्जी येते -1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी होणार आहे -1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे तर लक्षात आलं, कारण रेडिएशन इन्सिडेंट केल्यानंतर त्याला एनर्जी मिळणार आहे. आता -1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी झाली तर तो कितव्या ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होणार हे अगोदर काढा. कितव्या ऑर्बिटमध्ये, मग ते कसं काढायचं आता जरा विचार करून सांगा. एनर्जी एवढी जर इलेक्ट्रॉनची झाली तर कितव्या ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होणार. तर त्याच्यासाठी एनर्जी, म्हणून त्या एनर्जीचे व्हॅल्यू पाठ असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. व्हॅल्यूज लिहितो मी इथं, -13.6, -3.4, -1.51, -0.85, -0.54 अशाच व्हॅल्यू आहेत ना. -13.6, -3.4, -1.51, -0.85, -0.54. आता ही -1.2 ची व्हॅल्यू एक्झॅक्टली तिथली येणार नाहीये, कुठल्या तरी दोन व्हॅल्यूच्या मधली. एक्झॅक्टली पण काही वेळेला येऊ शकते किंवा दोन व्हॅल्यूच्या मधली येऊ शकते. आता -1.2 कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे हे जरा बघा. कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे, -1.2 ही व्हॅल्यू कोणत्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे. बरोबर आहे ना. -1.2 म्हणजे -0.85 आणि -1.51 या दोघांच्या मधली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, -1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग आता ही आहे थर्ड ऑर्बिट आणि ही आहे फोर्थ ऑर्बिट. मग मला सांगा, इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिट मध्ये फिरणार की फोर्थ ऑर्बिट मध्ये फिरणार. आधीमध्ये तर फिरू शकत नाही, एक तर थर्ड नाही तर फोर्थ. फोर्थ मध्ये फिरायला आणखी थोडीशी एनर्जी पाहिजे, तेवढी एनर्जी नाहीये, लक्षात घ्या. थोडीशी एनर्जी तो लिबरेट करणार, थोडी एक्स्ट्रा जी काय असेल ती, आणि तो कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार, थर्ड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार. थर्ड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार. लक्षात येत आहे. म्हणजे काय करायचं, रेडिएशन मधली एनर्जी काढायची. प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा लक्षात घ्या. रेडिएशन मधली एनर्जी काढायची, ती एनर्जी -13.6 मध्ये ऍड करायची, म्हणजे इलेक्ट्रॉनची नवीन एनर्जी येणार, आणि ती व्हॅल्यू कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे बघायचं. ठीक आहे. आणि त्याच्यातली खालची व्हॅल्यू जी आहे ना, खालची ऑर्बिट आहे ना, दॅट विल बी द ऑर्बिट इन विच इलेक्ट्रॉन विल गो अँड स्टार्ट्स रिव्हॉल्विंग. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाऊन रिव्हॉल्व होणार. ठीक आहे. मग आता आन्सर काय येणार आहे. आन्सर 1, 2, 3, 4 ABCD. विच इज द करेक्ट आन्सर. सांगा. आता काय ऑप्शन फक्त सिलेक्ट करायचं आहे. आन्सर इज, पुन्हा एकदा मिस्टेक करताय तुम्ही, लक्षात घ्या. आन्सर विल बी सेकंड. बी विल बी द आन्सर. बी विल बी द आन्सर. बी आन्सर येणार ना रे. अरे क्वेश्चन मध्ये म्हणून म्हणतोय हे बघायचं व्यवस्थित. इन विच एक्साइटेड स्टेट. अरे थर्ड ऑर्बिट मध्ये जाऊन फिरणार म्हणजे कितवी एक्साइटेड स्टेट येणार. हे असे मिसलिडिंग क्वेश्चन असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर येते पण सिली मिस्टेक तुम्ही करू शकताय. लक्षात घ्या. ओके. सो आन्सर विल बी बी. इलेक्ट्रॉन विल रिव्हॉल्व इन थर्ड ऑर्बिट. आणि थर्ड ऑर्बिट म्हणजे सेकंड एक्साइटेड स्टेट. ऍटम इज एक्साइटेड टू विच स्टेट. सो आन्सर येणार आहे सेकंड एक्साइटेड स्टेटला ऍटम जाणार आहे.
सो दिस इज टू बी रिमेंबर्ड. लक्षात आलं का बघा. म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर मधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प करणार त्यावेळी किती वेव्हलेंथचे रेडिएशन बाहेर पडणार हे देखील तुम्ही इझिली काढू शकताय. किंवा रेडिएशन त्याच्यावर इन्सिडेंट केले तर इनर ऑर्बिट मधून आउटर ऑर्बिटमध्ये जाऊन फिरणार, कितव्या ऑर्बिटमध्ये जाऊन फिरणार हे देखील तुम्हाला इझिली आता फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? तर आताच आपण बघितलं की एनर्जी इन nth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय आहे. एनर्जी इन nth ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला, ओके, जो आपण बघितलेला आहे दॅट इज फॉर्म्युला एनर्जी इन nth ऑर्बिट ऑफ एनी हायड्रोजन लाइक ॲटम. ओके, इट इज -13.6. okay, -13.6 z² by n². okay, so this is the formula. किंवा यालाच -RCH z² by n² म्हणतो. ठीक आहे. आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये जम्प करणार त्यावेळी किती एनर्जी लिबरेट होणार त्याचा एक फॉर्म्युला बघूया. when electron jumps from outer to inner orbit. Electron jumps from outer orbit to the inner orbit. Okay. Energy released. Energy released delta E चा फॉर्म्युला येणार. आउटर ऑर्बिटला इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम आउटरला आपण एन म्हणूया आणि इनर ऑर्बिटला पी ऑर्बिट म्हणूया. तर अगोदर व्हॅल्यू लिहितो पुन्हा एकदा बघा. म्हणजे nth ऑर्बिट मध्ये एनर्जी किती असणार. एनर्जी इन nth ऑर्बिट दॅट इज -13.6 z² by n². दिस इज द एनर्जी इन nth ऑर्बिट. अँड एनर्जी इन pth ऑर्बिट किती असणार आहे -13.6 z² by p². ठीक आहे. सो एनर्जी लिबरेटेड विल बी इक्वल टू आउटर एनर्जी इन आउटर ऑर्बिट मायनस दी एनर्जी इन द इनर ऑर्बिट. एनर्जी लिबरेटेड हा बोर्स थर्ड पॉस्ट्युलेट आहे ना. किती एनर्जी लिबरेट करतो. डेल्टा इज इक्वल टू En मायनस Ep असतं. ओके, सो En इज -13.6 z² कॉमन काढूया आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा. ओके, -13.6 z² जर कॉमन काढलं तर 1/n² -1/p² होणार आहे. आता मायनस साइन आतमध्ये अप्लाय करतो त्याच्यामुळं एनर्जी लिबरेटेड इज गिवन बाय फॉर्म्युला 13.6 z² इन ब्रॅकेट 1/p² -1/n². आता हा एक फॉर्म्युला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. याच्यावर काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ज्यावेळी इलेक्ट्रॉन nth ऑर्बिट मधून pth ऑर्बिट मध्ये जम्प करतो. n म्हणजे नेक्स्ट, p म्हणजे प्रिव्हियस, हे मी लक्षात ठेवायला सांगितलंय. आउटर मधून इनर ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी किती एनर्जी लिबरेट होते. 13.6 z² इन ब्रॅकेट 1/p² -1/n². 13.6 z² इन ब्रॅकेट 1/p² -1/n². So this is for all the types of atoms, hydrogen like atoms. आणि फक्त हायड्रोजन साठी पाहिजे असेल तर Z ची व्हॅल्यू 1 येणार आहे. ओके, आता याच्याच रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण थोडंसं नेक्स्ट लेक्चरला बघूया. नेक्स्ट लेक्चरला याच्याच रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते बघायचे. म्हणजे याच्यामध्ये Z आणि N दोन्हीच्या व्हॅल्यू काढायला लागतात असे काही क्वेश्चन्स आहेत. Z आणि N दोन्हीच्या व्हॅल्यू म्हणजे असं दिलेलं असतं की एक हायड्रोजन लाईक ॲटम आहे आणि त्याच्या nth पासून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प केल्यानंतर एवढी एनर्जी लिबरेट होते आणि nth पासून n-2 मध्ये जम्प केल्यानंतर एवढी एनर्जी मिळते. तर तो ॲटम कुठला असेल आणि कितव्या ऑर्बिट मधून कितव्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनचं जम्पिंग झालेलं असेल हा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, दिस प्रॉब्लेम याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त येतं. सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ द मेन्स एक्झाम मोस्टली. ओके,